काय आणली तुम्हाला? जंगली कुत्ता. हो इज्जतच नाही राव घरात. जंगली कुत्ता. आल्या आल्या डुकराचा आवाज काढू राहिला. त्या जंगलातला डुकराचा आवाज काढतो. कुत्रा काय म्हणते? कुत्ता आला. तर काय स्वागत आहे तुमचं नवनाथ रावतो ब्लॉग्स मध्ये. मी तुमचा भाऊ नवनाथ. मी आवरून बसले सगळं आणि कॉलेजला जायचं आहे मला. गणेश आता नेटकच मोबाईल खेळत बसणार आहे आता थोडं. मागच्याच पण इथं चिमणीने काहीच घरटं बनवलं होतं इथं, पण ते काय माहिती आम्ही नंतर काढून टाकलं. ते 3 महिने आल्याच नाही त्या चिमण्या. मग म्हणलं जाऊ दे, ते येणारच नाही. पाहत असते तिला कोणी काही नुकसान करतंय का, मग राहिले ते. मम्मी इकडे ना मालिका बघत बसलेलो आहे वेळची. ते भूताची मालिका बघत. नाही राव आता झाडून घेऊ राहिली गमे तू. इतकी वेळ ते भूताची मालिका बघत होती. बाकी मी आवरला काय लुकला इज्जत द्या. येऊ का रे बिटवेश? A few moments later. काय आणली तुम्हाला? जंगली कुत्ता. हो इज्जतच नाही राव घरात. जंगली कुत्ता. आल्या आल्या डुकराचा आवाज काढू राहिला. त्या जंगलातला डुकराचा आवाज काढतो. कुत्रा काय म्हणते? आजी माझ्याकडून कुत्ता आला. जंगली कुत्ता. मालिका पोपळली. सकाळ धरून ती मालिका बघत असते ती भूताच्या. ब्रह्म कोणता? राक्षस. आता मस्तपैकी मी आता बाहेर कॉलेज बिलेज सगळं करून आलोय. आता चहा ठेवतो मला मी मस्तपैकी गरम दुधाला. तुम्ही घेतला ना चहा? नाही घेतलं. कुठे हे बाबा? हे मी नाही केला. कुणी केलं? मी गेला. मी आताच घरावरून बसलो. एवढं आवरलं नाही तर कचरा करतो का रे? वल्ला टायवेजी थंडीच. फॅन लावतो. गरम राहिला मला शपथ गरम राहिले. कस काय? फॅन लावतो. मग बाहेर निघून जावं. जाऊ का? तुला आता उलटा चालला काय होतो तो? तुमच्यावर नाही मी हा तेव्हा प्रॅक्टिस केली. मला घाम फुटायची वारे. मला घाम फुटायला काय उड्या मारल्या का? हातानेच प्रॅक्टिस केली. तरी बी होतो. ताकद लावावं लागते. काय ताकद लावायची? वज उचलायचं होतं. हो ताकद लागायची. मोठं काय त्याला ताकदच लागेल. ताकद त्याला मग आपोआप लागत असते. मनगट वाप रोज करू होत असतो. ते फक्त नाव ठेवा. शिवाय ना म्हणून मानतो कधी का? 4 दिवस झाले नाही. हो रोज झाले तायवानी नाही. सकाळ 50 वेळा पाजला. सकाळी 50 वेळा पाजला. गण हा उठल्यापासून पाहत होतो. हा मग पिढो चालूच होत. कसं पिढो तिकडून पाहत आला थेट इथं. त्याला म्हणलं भाऊ इथं पाजू नको, मी चहा घेते. तिथून आला इकडे देवाऱ्यापाशी थांबला. इथं पाजलं म्हणजे चहा घेताना आंबूड आप करून टाकलं तिने. मग तिचं ढॉ करायला का नाही? तू इमेज पाहते होईन बरं का ब्लॉग मध्ये. पादू शेट नाव बरोबर आहे. नाव बरोबर आहे. पादरू शेट गाडी मुळे झाला. पादू शेट नावला बरोबर बसले झालं. हा म्हणजे तसं आहे. त्याचं शरीर पण तसं आहे. काडी मोडी जीव झालाय. पोट गेलाय आतमध्ये. थेट पाटच दिसत. डायरेक्ट गाड्यात दिसणार. पोट नाही दिसायचं आणि काहीच नाही दिसणार. डायरेक्ट वरचं धडण खालचे पाय चालत टकड 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 टुकर टुकर चालला. डांग 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 डाग डाग्या डुगडुग्या. कोंबडा बघा त्यापेक्षा बारीक कोंबडा. त्यापेक्षा तो जाड आहे. त्यो टुकुर टुकुर देखते हो क्या बारीक डंग डंग ऐसा भी मुझ में है क्या. शेंगदाण्याची चटणी आणि चपाती. शेंगदाणे काय बी लिरिक्स लावले मी काही पण. मी बावचळी आहे. तू रड आता.
गप नाही यार, गरम होत. ललूबाई ग ललू. अरे तो ताकद नाही राहिली, जिम मारितो. कशाला मोकर हात जाईल तो. जिम मारितो, चटणी खातो. मात गेला. जिम मारतो वाटतं खरं अनिकेत. मारीन ना थोडे दिवस आता सुरू केलं. अरे पण त्याचा खालमाता झाला ना पोटाचा डाय. नखानी मी सकाळी त्याला ते नका. अरे कोणी करतं का असं? तिने मिशी आली म्हणून तिने नखानी कुरतडी दिली. एकदा वाजता ते त्याचा व्हिडिओ आहे पा याला युट्यूबला तिने टाकलेला आहे. मिशी काढल्यानंतर आम्ही त्याचा व्हिडिओ घेतला होता. त्याच्या आधी जी का तिने मिशी कातरली नाकाने मरबडी होती. वाकर मग ते खड्डे पडले इकडे तिकडे डायरेक्टच काढून टाकली. मग वाचताना आणलं वाचताना. लय वाजता मग कोपऱ्यात वाजतात झिरू मारला येत होता. 8 दिवस तोंड झाकीत होता. लय बॅक दिसत होता. लय भयान दिसत होत बिगर मिशीचं. इकडे लोकांना सांग दाखवतो जे आता पहिल्यांदा ब्लॉगवर आला त्यांना दाखवतो तो काय असा दिसत होता. इकडे तुझा फोटो. पण नाका देऊन तोंड हा जीभ लाव, नाकाला लाव जीभ. ह्यो गाईच फोटो आणि शेजारी दिसतोय ह्यो गणेशचा फोटो आहे. हे असा झाला होता गणेश. जड झालं की रे माझे. खरंच गंगाळ्यानं दिसत राहिले. केस बारीक झाले थोबडमोड झाले. अरे कटिंग केल्यामुळे तसं दिसत आहे. कुठं तब्येत आहे काय? चिमणीवाणी नाक आहे तुझं. चूच डायरेक्ट कोण दिसतो खरोखर? दाना कसा यायची तशी चिमणी असताना. बळच कस काय समोर असताना बळच घाबरली भोयाचं. नागपुड्यात आणि नागपुड्यात त्याला काय वाटतं काय माहित नागपुड्यात आणले. पप्पाचं आहे असं नाही का? पप्पाचं असं नाक आहे. सगळी घाण दाखी. पप्पाचं नाक सुरळ नाही दादा. सरळ आहे पप्पाचा तलवार. नाही अजिबात नाही. काहीतरी वेगळंच नाक आहे पप्पा, सुरळ नाही. त्याचा डम्मा आहे म्हणून त्याला तसं वाटतं. खरंच नाही अशी आवडेल फुटून यात. नाक आहे पप्पाचं येडे. पप्पाचं नाक सरळ म्हणून पप्पाचं दिसतंय. धारदार नाक. हे मम्मीच आहे. नाक याला तू नाक दाखव. अंडा कढी छी. उत्तापे. कोणाचं उत्ताप येत नाही? हा त्याचा उत्ताप आहे. उत्तापन मुगाची डाळाची भजी. तात्यांचंच येत नाही मला. तेव्हा एम भोम भन काय बनकून आहे घर गोदी बना घर गुप्स टेप्स भगनी भागोदरी ओमपट सोहा. ओम फट स्वाहा नाही. एम भगनी भागोदरी येवणी ओम भट स्वाहा. वाह. थोडं जमलं ना. थोडं नाही सगळंच जमलंय. ते स्टार्टिंग जमलं. एम भगनी भागोदरी इथपर्यंत जमलं. छोटा- शिके दिवाना है. कोण आहे ते आता? अमरसपुरी का? मम्मी तुला आठवतं का तू आणि एखादी बाई जर बोलत बसली का मी गपचूप यायचो आणि तुला मुद्दाम पैसे मागायचो आणि मग त्यात मी तेवढे पैसे घेऊ का मग तू बोलण्याच्या नादात हा म्हणून टाकायची. आणलंय मग मार खाऊन झालं का पैसे कुठे गेले मग तूच तर म्हणली ते हा मग मार खायचं. तुम्ही मी बोलायला लागले का तुम्ही मागायला येतात पैसे. आणि मम्मी ते कालच्या ब्लॉग मध्ये काहीतरी स्टोरी सांगणार होती. हा लय मोठी स्टोरी नाही होत यार एवढी स्टोरी सांगून द्या. सांग. सांगता त्यांना राहील. अरे अक्का गेली दूध आणायला आणि छोटी मावशी मी झोपली होती आणि अशी भूताचं बेवणी झोपली आणि खिडकीला आहे ना आम्ही कपडे लावून टाकले. एकच खिडकी होती. कॉडजवळ हॉल होता आणि किचन होता असं पलीकडून. हॉलमध्ये आम्ही झोपलो आणि खिडकीला आम्ही कपडा लावला पॅक एकदम. दरवाजाला पण पॅक करून टाकलो. अशी फुल झोप लागून गेली. जागच नाही ना. अक्का आली गप्पा मारल्या त्या दूधवाल्या मावशी सोबत आणि अक्का आली न वाजती दार बेशुद्ध आम्ही फुल झोपलेलो. अक्का ओढते. अक्काला वाटलं पोरीला काहीतरी झालं आता अण्णा मला मारणार. आणि मग नंतर अक्काने काय केलं सगळी गल्ली जमा झाली भाऊ आणि आम्ही उठाना ना आम्ही बेशुद्ध पडले. काय झोप लागली असं तर लागू तर उठाना मग तो दरवाजा खोलला. कडी ते दरवाजे नाही का जुने दरवाजे त्या दरवाजा खोलला. कडी आतमध्ये आली. अक्काने बेलण्याने मला हाणलं तरी मला जाग नाही. त्याच्यानंतर अण्णा आले. अण्णा ज्यावेळेस बसले मग मला जाग आली. जी हनुमान मालिका चालू होती त्यावेळेस आमच्या लहानपणी
जे हनुमान मालिक म्हणलं काय झालं का कम बडबड करते ती ती गेली होती काय तू आता तुला जाग आली काय एवढं हाणलं तरी मरून पडली होती का तू आणि काय झालंय चिरती सकाळ झाली मी किराणा दुकानात गेले नाही का टोस वगैरे आणायला किराणा आले म्हणते अरे पप्पे काय झालं रात्री म्हणले साहेब कॉलनीत माहीत झालं बाबा साहेब गल्लीत केला अक्कल काय गरज होती गल्ली जमा करायची तिकडचे महाराज लोक ते अरे पप्पे काय झालं रात्री काय झोपले बेशुद्ध पडले होते काय थेट अख्ख्या कॉलनीत माहीत झालं आम्ही झोपलो आम्ही दारच नाही उघड एवढी बेशुद्ध झोप लागली पण अक्कानी मग अन्नाचे लय बोलणे खाली. तर गाईज 2 मिनिट थांबा. तर गाईज मी आता आहे ना जिमवरून आलोय आणि हा जो व्हिडिओ मी शूट करू राहिलोय तो फ्रंट कॅमेऱ्याने करू राहिलोय. कसा वाटतोय लुक कसा वाटतोय ते सांगा आणि कमेंट मध्ये इज्जत द्या आपल्याला. आपण येणे ओ कोण ये. करतो मग? मला दाखव येणे कोण कैसा लग रहा है गाईज तुम्हाला सांगायचं का मी आता आहे ना मराठीत अक्षय कुमारच्या भाषेत बोललोय पण मी आता नाही दाखवायचं याच्यावर सेपरेट ब्लॉग या 2 बुलबुला 1 मराठीतून पण आहे तू ऐक फक्त लय भारी वाटत बरं का होती का काय माहित बरं का गाईज. आणि मी काय सांगत होतो हे ना देते क्लिअरिटी आई शपथ गाईज क्लिअरिटी कशी वाटते सांगा आणि मला कमेंट मध्ये सांगा. मी फ्रंट कॅमेऱ्याने रेकॉर्डिंग म्हणजे ब्लॉग बनवू का बॅक कॅमेऱ्याने बनवू सिरियसली कमेंट मध्ये सांगा. मला वाटतं येडा फ्रंट कॅमेरा आता मी येडा झालोय फ्रंट कॅमेऱ्याने. तर गाईज आता मी जेवायला बसलोय. आज काय वालाचे शेंगाणे चपाती आणि केळी. तर आजचा ब्लॉग मी आता एंड करतो इथंच. आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या भावाला पुढं नाही.